नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी. आज पानिपत युद्धाच्या 265व्या स्मृती दिनानिमित्त माजी शिंदे छत्रीत वानवडी पुणे येथे पानिपत शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पानिपतच्या युद्धात बलिदान देणाऱ्या मराठा वीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच जपान आणि न्यूयॉर्क येथे बसवल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळीची पाठवणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे ग्वाल्हेरच्या महाराणी व ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मातोश्री माधवी सिंधिया यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. जास्त मृत्युमुखी लोक ज्या लढाईमध्ये पडलेत त्या लढाईचं नाव आहे पानिपतची तिसरी लढाई. जगाच्या इतिहासाने तिची नोंद घेतली. मराठा आणि अहमदशाह इतिहासाची पानामध्ये चालली. इतिहासाची पानामुळे खोलून बघितली तर इतिहास सांगतो आपल्याला खरखर मराठ्यांचं पानिपत झालं का. पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये जिंकून सुद्धा अहमदशाह अब्दाली पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसला नाही आणि मराठ्यांचं पानिपत झाल्यानंतर सुद्धा पुढची अनेक वर्ष मराठा गादी दिल्लीची गादी मराठ्यांच्या ताब्यात राहिली. हे यश आणि अपयश कुणाचं हे पानिपतचं तिसरं युद्ध आपल्याला सांगतं. जगावं कसं हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला दाखवलं. मृत्यूला सामोरे कसं जावं हे छत्रपती संभाजीराजांनी आपल्याला दाखवलं. आणि राष्ट्रावर संकट जेव्हा येतं तेव्हा राष्ट्रासाठी लढावं कसं, राष्ट्रासाठी उभं राहावं कसं हे पानिपतच्या युद्धाने आपल्याला दाखवून दिलं. म्हणून पानिपतचं तिसरं युद्ध जगाच्या वेदीवर हसत हसत सामोरं जाणाऱ्या समस्त पानिपत वीरांना मी अभिवादन करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली मी शिंदे सरकार आणि विचार मंचाचा आभार मानतो. धन्यवाद. जय भवानी. आदरणीय जगताप सर, 265व्या पानिपत शौर्य दिनाच्या चर्चा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आदरणीय बंधुरी भगिनी, सर्वप्रथम मी आजच्या 265व्या पानिपत शौर्य दिनानिमित्त त्या लाखो शूरसैनिकांना विनम्र असं अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो. आता खूप दिग्गज लोक इथे बसलेत, माननीय मोरे साहेबांनी, माननीय बलकोडे साहेब, त्याच्यामुळे माझ्यासारख्यांनी कोणीच बोलू नये असं मला वाटतं. कारण की त्यांना आपण ऐकायला आलो, आपण वानवडीतल्या मंडळींनी फार काही बोलू नये. पण एक नक्की आहे की नाशिकहून आलेल्या पाटील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे अगदी बरोबर आहे की आजही म्हणजे ज्यांनी जे कधी महाराष्ट्राच्या बाहेर पडत नसतील, जे स्वतःचे गृह जिल्ह्यामध्ये, मी पुण्यातला किंवा आपण पुण्यातले असो किंवा बाकीचे नाशिक, कोल्हापूरचे असेल, जी मंडळी महाराष्ट्राची वेस ओलांडून दिल्लीच्या आसपास जात नाही, त्यांनी किती जर इतिहास वाचला तरी एकदा तिथं नक्की जाऊन यावं की पानिपत नेमकं कसं घडलं. पानिपतमध्ये मराठा म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम जातींना मराठा म्हणून समजले गेले. त्यामुळं एक मराठा म्हणजे मराठा नाही, तर मराठी भाषणारा बोलणारा तो प्रत्येकजण त्यांनी या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी आपलं कर्तृत्व करून दाखवलं, कशा पद्धतीने ते लढले. म्हणून आजही तुम्ही दिल्लीत गेला, हरियाणामध्ये गेला, पंजाबमध्ये गेला, उत्तर प्रदेशमध्ये गेला, उत्तराखंडमध्ये गेला, तर तुम्ही महाराष्ट्रातून आला आहे म्हटल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते, एक वेगळ्या प्रकारच्या आपुलकीने तुमच्याशी चर्चा केली जाते. आणि ज्या गोष्टी 265 वर्षापूर्वी घडल्यात, ज्या मागच्या 250-300 वर्षामध्ये घडल्यात, त्याची आजही आठवण सांगितली जाते. त्याच्यामुळं त्यावेळेस निश्चित तुम्हाला ते स्फुरण चढतं किंवा निश्चित तुमची छाती अभिमानाने बोलते की होय आपण महाराष्ट्रात आहोत आणि कशा पद्धतीने पानिपत लढलं गेलं असेल. आणि जाता एवढंच सांगितलं की चव्हाणसाहेब सांगून गेले त्याप्रमाणे होय याच पानिपतच्या लढाई किंवा त्यावेळेसच्या अनेक लढाईंमुळं या ठिकाणी ज्यांच्या छत्रीमध्ये आपण बसलेलं असे श्रीमंत महादेवी शिंदे यांच्या या समाधीस्थळावरून सांगू इच्छितो की मी तर खूप वेळा ग्वाल्हेरला गेलो आहे, गोलाला गेलो आहे. त्या ठिकाणी आजही म्हणजे इथून शेकडो किलोमीटर दूर असतानासुद्धा आजही शिंदे घराण्याचं आताचं सिंधिया घराण्याचं ते महत्त्व हे त्यावेळेसच्या पानिपतची लढाई किंवा त्यावेळेसच्या अनेकच्या लढाईंमधून हे आजही अधोरेखित झाले. त्याच्यामुळं निश्चित या आजच्या पानिपत शौर्य दिनाच्या निमित्त या सगळ्यांना विनम्र असं अभिवादन करत असताना, वंदन करत असताना, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो किंवा या वानवडीतले जे बसले त्यांनी या महादेव शिंदे छत्रीच्या आसपास आपण जन्माला आलो याचा अभिमान निश्चित बाळगावा. एवढंच बोलून मी अडकत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
त्यांनी सर्वांनी इथं उपस्थित व्हायचं. मी नगरसेविका कालिंदीताई पुंडे गायकवाड RPI यांनी स्टेजवर यायचं. संघभाग कार्यवाह प्रेम सकटे यांनी सुद्धा या इथं उपस्थित व्हायचं. त्यांना स्टेजवर घेऊन यायचं. मी प्रवीणजी गायकवाडांना विनंती करतो त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मी सदानंदजी मोरे सरांना विनंती करतो त्यांनी हबपा सुरेशजी होले यांचा सत्कार करावा. तसं हबपा बाबू यादव सरांचा सत्कार बलकवडे सरांच्या हस्ते व्हावा. सर्व मान्यवरांची विनंती आहे. प्रथमतः सुरेशजी होले यांचा सत्कार सुरेशराव इकडे चेहरा करा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. समाजात नीतिमूल्य वाढवण्यासाठी त्यांची नेहमी इकडे करा चेहरा असं आहे. आणि वानवडीचे हे दिंडीचे प्रमुख आहेत. याचा चेहरा इकडे करा. इकडे यानंतर इकडे कार्यक्रमाचे संयोजक उत्तमरावजी शिंदे सरकारांना विनंती करतो आपले स्थानिक नगरसेविका कालिंदीताई पुंडे यांचा सत्कार आपल्या हस्ते करावा. त्यानंतर सल्लागार जितेंद्र राऊत यांना मी आमंत्रित करतो. ते राष्ट्रपती पदाचे मानकरी आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. मी जितेंद्रजी राऊत यांना विनंती करतो संजय मामा मोहिते यांचा सत्कार करावा. तसंच मुरलीधरजी निंबाळकर यांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. अजून अतिशय 2 महत्वाची आपली भाषणं राहिली आहेत. अतिशय प्रेरणादायी भाषणं आहेत ती. त्यात वारकरी संप्रदायाचे अभ्यासक सदानंदजी मोरे साहेब आहेत आणि दुसरं नाव